कांदा मुळा म्हणजे आपल्या शेतात आपल्या मळातच त्यांनी भगवंताला पाहिलं. सतत ते गेले का कधी पंढरपूरला? 2 मुक्कामाचं अंतर आहे, फक्त 2. गेले नाही, परंतु न गेले आणि कामातच देव पाहिला म्हणून साक्षात पांडुरंग परमात्मा त्यांना भेटायला आले. अहो, ज्या वेळेस आषाढी कार्तिकीची वारी नामदेवराय आणि ज्ञानोबाराय दोघं आलेत आणि ते जसे आले तसे मंदिरातनं देव बाहेर जाताना त्यांना दिसले. मग काय, त्यांच्या माग पुढं सुटले. देव पुढं, ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराज माग. मग काय, ते पुढं पळत येत आणि हे माग पळत येत. असं करता करता आरणगाव पर्यंत येऊस तर त्यांनी माग बघितलंच नाही हो. आणि त्या ठिकाणी मुखामध्ये नामस्मरण सावता महाराजांचं चालू होतं. आणि मग तेव्हा त्यांनी देवाला बघितलं, दर्शन वगैरे घेतलं. म्हणले, का रे देवा, असं काय एवढं कुठं बघतात? म्हणले, अरे माझ्या मागं चोर लागले. कोण? चोर. मला कुठेतरी लपव सावता. हे चोर लय म्हणजे लय टोकाचे येतं. कुठं मी बसलो तरी ते मला सापडते. एखाद्या चांगल्या जागेवर. म्हणजे कुठं बसलो तरी सापडते. अहो, इथं किती जागा आहे, नाही सापडायचे. इथं तुम्ही मळ्यात जा, उसात जा, इथं थांबा, झाडा मागं थांबा. ते म्हणले, नाही रे, ते लय हे. त्यावेळेस सावता महाराज म्हणाले की असे चोर आहेत म्हणल्यावर मी ठेवू तरी कुठं तुम्हाला? पण त्यावेळेस हातातल्या विळाकडे लक्ष गेलं आणि टर्र दिशेने आपली छाती फाडली आणि सांगितलं, पांडुरंगा तुम्ही आत जा. गेल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्मा हे हृदयामध्ये गेले आणि त्यावेळेस थोडाशा नेमकी विठोबारायाचा माग राहिला. तिथं नामदेवराय ज्ञानोबाराय त्यांनी विचारलं, का रे सावता, इथं विठ्ठल आले तर इथपर्यंत त्यांचे पावलं दिसत येत, इथून गेले कुठे? इथं आले तर माहिती आम्हाला, पण कुठं लपवलंय विठ्ठलाला? त्यावेळेस सावता महाराज म्हणले, कुठं नाही, इथं नाही आले पांडुरंग परमात्मा. त्यावेळेस म्हणले, असं कसं होऊ शकतं? आतून पांडुरंग परमात्मा काय म्हणतात, अरे नामदेवराया ज्ञानोबाराया आणि मला ह्यांनी इथं बंद केलंय. कशात बंद केलंय?